हॅलो हॅलो. काही नाही, मी म्हणलो होतं ना तुला, मी तुला रिप्लाय देईन नंतर म्हणून. आणि यश, मी तेच ऐकण्यासाठी आहे ऑनलाईन सध्या. मी खरं तर तुझे सगळे व्हॉईस नोट ऐकलेत एकदम. आणि आत्ता मी काय करणार आहे, सगळे तुझे व्हॉईस नोट्स काय करतो आहे मी साईड बाय साईड ऐकतो आहे आणि लगेच तुला रिप्लाय देतो आहे तिथंच. ओके. चल. कशी बरी आहेस तू? खोकलती, सर्दी झाली तुला, अशी कशी बरी आहेस तू? आणि किती दिवस झालं तुला सर्दी झालाय, खोकला झालाय? किती दिवस अजून ते? तू वाफ घेतली नाहीस माहिती मला. ज्या तू वाफ घेतली असतीस ना, बघ लवकर झालं असतं. पण तू वाफच नाही घेतली. आता मग कसं मला हर्ट झालं बघ. आणि किती दिवस झाले ह्याला? 3-4 दिवस झाले ना तू सर्दी झालेली आहे, खोकला झालेला आहे. काय तू, किती दिवस तुला सफरिंग? किती दिवस तू खो खो करणार? सर्दी होणार किती दिवस? जा बाबा तू जा. तू वाफ घेतली असतीस तर बघ किती तुला रिलीफ भेटला असता त्यावेळेसच. थांब, मी पुढच्या ऐकतो. आता सध्या तुझ्याकडं मोबाईल आजी देत आहेत बराच टाईम, राईट, स्टडीसाठी. त्यावेळेस तू मग मला मेसेज करते, आणि म्हणजे मेसेजसाठी पण टाईम काढते आणि तू स्टडीसाठी पण टाईम काढते ना. आय थिंक असं असणार आहे. आणि कारण तुला नंतर मग अभ्यासातलं ज्यावेळेस खरोखर लागेल मोबाईल, त्यावेळेस मग तुला टाईम कमी पडणार ना. सो आय थिंक असंच आहे ना. तू मला पण थोडासा टाईम देते आणि स्टडीला पण टाईम देते. थँक्यू, लव यू. मला टाईम देतेस त्याबद्दल. आता मीच तुझी प्रायोरिटी आहे, तू माझी प्रायोरिटी आहेस. सो अंडरस्टँडेबल आहे. आणि थँक्यूबद्दल मला फक्त म्हणायची सवय लागली आता थँक्यू बऱ्याचदा. आणि मला माहिती आहे थोडंसं वियर्ड आहे हे, बट थँक्यू नाही बोलून मग मी काय बोलू नेमकं? थँक्यू चांगलं आहे ना, डिसिप्लिनमध्ये थोडंसं. मी तुझ्या डिसिप्लिनमध्ये असं वाटतंय मग बरोबर त्याच्यामुळं. आणि बरं जाऊ दे, काय आपला टॉपिक काय चालू होता? ऑडिओमध्ये मी ऐकलं, ओके, कुत्रा कसा भुकतोय, जॅपनीज कुत्रा रात्रभर आता भुकणार असं, माहिती ना ते मीम, जॅपनीज कुत्रा. कसा भुकतो तो? आऊ. मग थांबतो थोडा, वापस राहणार. आऊ. त्या व्हिडिओमध्ये तो तबला वाजवतो ना, आऊ टन, नंतर वापस तसंच. जॅपनीज कुत्रा आहे आमच्या इकडं, पण कोणाचा तरी आत्ताच भुकला जोरात. थांब, पुढं काय म्हणते तू बघू दे मला. यस, थँक्यू फॉर युअर ॲप्रिसिएशन. आणि लास्टच्या कमेंट मी म्हणतोय, हे लास्टचा ऑडिओ जो तू क्यूट म्हणलीस त्याच्याबद्दल मी ऐकलं, तू खूप तुला आवडला, राईट. अभी हम क्या बताएं. हम थँक्यू. आणि तू पण खरंच खूप क्यूट आहेस आणि खूपच चांगलं बोलतीस तू. काय सांगू तुला, खूप 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 चांगलं बोलतीस तू. यस. आणि आता चलो पुढं जातो, पुढचं काय म्हणले बघतो. ओ माय गॉड, तू म्हणली असंच मला मेल्ट करत राहा. बापरे, तू मेल्ट झालीस? ओ माय गॉड, आले बापले.
ठीक आहे, मी असंच मेल्ट करत राहीन आणि ह्याच्यापेक्षा जास्त करेन बघ पुढं. अजून मी चांगलं बोलणार. राईट. खूप आज मला माहिती आहे, मी सगळे ऑडिओ ऐकलेत आणि खूपच मला असं वाटत होतं की हे नेमकं कसं काय पॉसिबल आहे, मी एवढा कसं लकी आहे. हे खरंच होतं आहे. तुला सांगू, मी कंपनीत होतो आणि मी हा ऑडिओ ऐकत होतो, तर मला खरंच विश्वासच बसत नव्हता की हे असं कसं होतं आहे माझ्यासोबत. खूपच लकी समजतो आहे मी स्वतःला. आणि तुला सांगू एक गोष्ट की, जाऊ दे, हे दुसरा टॉपिक हे होऊन जातो मग. तुला नंतर सांगेन कधी, हा टॉपिक बदलून जातो. मी थोडक्यात सांगतो. मी एक्सपेक्ट नव्हतं करत एवढं इझी लाईफ, इतकं प्रिव्हिलेज असणं की तुझ्यासारखी इतकी प्रेमळ मुलगी मला मिळणार, इतकं मी एक्सपेक्ट नव्हतं करत. माहिती आहे, माझं अपेक्षा होती की एफर्ट्स जास्त आपण लावले पाहिजे, हार्डवर्क केलं पाहिजे आणि असं अपेक्षा होती. पण मला तर लक्झरी भेटली, मला हे रिलॅक्स लाईफ भेटायले तुझ्यामुळं. बापरे, हे एक्सपेक्टेड नव्हतं माहिती आहे मला. सो मला तर विश्वासच बसत नव्हता की किती मी लकी आहे. मी पुढचे सगळे ऑडिओ ऐकलेत माहिती आहे. तू त्याच्यामध्ये लग्नाबद्दल बोलती, तू तुझे ड्रीम्सबद्दल बोलती, तुला कसं फील होतं आहे. आणि मी ज्यावेळेस कालचा तो टॉपिक काढला तर ते कसं वाटलं तुला, ते सगळं ऐकलं आहे मी. तर त्यावेळेस मला खरंच असं वाटत होतं हे काय होईल आहे माझ्यासोबत. मी तर एक्सपेक्टच नव्हतं केलं असं कधी. मी कधीच इतकं रिलॅक्स्ड आणि लक्झरी लाईफ एक्सपेक्ट नव्हतं केलं. मला कसं काय भेटतं हे सगळं. खरं तर माझं लाईफ मध्ये सर्व गोष्टी चांगल्याच आहेत. मला म्हणजे फॅमिली चांगली आहे, एन्व्हायरमेंट चांगलं आहे, माझ्यावरती काही लोनचं प्रेशर नाही आहे फॅमिलीचं, किंवा मला बहिणी नाही आहे ज्यांचं लग्नाचं टेन्शन असेल मला, किंवा मला दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन काम करायचं टेन्शन नाही आहे. म्हणजे सर्व चांगल्या गोष्टी आहेत. मीटिंगमध्ये पण मला चांगले प्रिव्हिलेजेस आहेत, सर्व चांगलं आहे. पण तरीसुद्धा मला हे खूपच हे वाटलं, आउट ऑफ वाटलं की कसं काय माझ्यासोबत इतकं चांगलं होतं आहे. तुला माहिती आहे, मी हात मारून बघत होतो भिंतीवरती, काय नेमकं हे खरं आहे का, खरं असं फील होतं आहे मला, हे खरं माझ्यासोबत होतं आहे असं. मला तर खूपच हे वाटत होतं, लकी वाटत होतं. मी खूपच लकी असं फील होत होतं मला. बाकी मी पुढचा ऑडिओ ऐकतो त्याच्याबद्दल सांगतो. आजची जी ऑडिओ पाठवली ना तू, त्यात असला क्यूट वाटत होता ना तू, असला क्यूट, माझ्यापेक्षा क्यूट आवाज वाटत होता तुझा. काय बोलती तू, बापरे. आणि नाही मी काय कुठं कम्पॅरिझनला आहे तुला. तू किती क्यूट आहेस रे बाप. मी कुठं कम्पॅरिझन, काय पण कम्पॅरिझन करतेस तू. जा, अशी कम्पॅरिझन असते का. तू किती क्यूट आणि मी कुठं क्यूट आहे का. नाही, आत्ता पण तुला माहिती आहे मी आत्ता थोडं बोबडं बोलतो आहे, नाहीतर म्हणजे नाही पॉसिबल मला. पण तुला बोलायला आलो की मी असंच बोलायला लागलो आहे माहिती आहे. बाबू सोनावाला बोलतो आहे मी. तू माझी बाबू, तू माझी सोना, मी बोलणार ते असं, ती असं लाईक तुला जर आवडत असेल तर ओके. बाकी मी टाईम टू टाईम आपलं माझ्या स्टाईल, म्हणजे माझ्या पद्धतीने, किंवा जे नॅचरल आहे थोडंसं त्या टाईपनी पण बोलेन. पण तुला बोलायला गेलो ना, मला असंच यायलं आहे आता. बाकी जाऊ दे, मी पुढचं ऐकतो. माझ्या टॉकबद्दल ते ऐकलं मी. अरे एकच मिनिट, मला वाटतं मी काहीतरी गडबड करतो ह्या रेकॉर्डिंगमध्ये. मी आय थिंक बोलत चाललो आहे आणि मी रेकॉर्डिंगचं बटनच नाही हे करत आहे, ऑन करत आहे. आता काय माहीत कसं झालं असणार आहे आत्तापर्यंत. मला इथं दिसतंय 9 मिनिट झालेत रेकॉर्ड. आय होप की सगळं रेकॉर्ड झालं असणार आहे मी जे बोललो ते. बाकी मी म्हणत होतो की तू आता टॉकबद्दल बोलली, कालचा टॉक खूपच चांगला होता टॉपिक तसं तर. कारण त्याच्यामधला जो मेन पॉईंट होता ना, तो हे होता, नवीन होता.
माझ्यासाठी तरी नवीनच होता. कारण ती कंपॅरिझन केली होती की बॅबिलॉन टाईममध्ये कसं ती घटना खूप मोठी होती, त्याची कंपॅरिझन केली होती की यहोवा देव ज्यावेळी सर्व ह्युमन गव्हर्मेंटला काढून टाकेल त्या घटनेशी कंपॅरिझन केली होती की बाबा इतकंच सेम मोठी घटना असणार आहे. त्यावेळेस जसं ती मोठी घटना होती तशी आत्ता पण असणार आहे. आणि त्यावेळेस जसं या मोठ्या घटनेमुळं यहोवाच्या लोकांना काही त्रास नाही झाला, तसंच आत्ता पण इन फ्युचर ज्यावेळेस सर्व गव्हर्मेंटचा नाश केला जाईल त्यावेळेस यहोवाच्या साक्षीदारांना नाही त्रास होणार. आणि त्याच्यानंतर जसं इन पास्ट इस्रायली लोकांना त्यांच्या देशामध्ये जायला भेटलं, सर्व आशीर्वाद अनुभवायला भेटले, समृद्धी भेटली, सर्व चांगल्या गोष्टी झाल्या, तसंच आपलं पण होणार इन फ्युचर. ज्यावेळेस सर्व गव्हर्मेंट काढून टाकले जातील त्यावेळेस आपल्याला पण सर्व देवाने जे काही आशीर्वाद नाही म्हणणार, जे काही त्याचा मूळ उद्देश होता तो सर्व पूर्ण होणार. तर हे खूप म्हणजे मस्त पॉईंट आहे नाही का. आणि मी पण ही कंपॅरिझन पहिल्यांदाच बघितली आणि तो पण माझा स्टॉक. सो खूपच मस्त होतं. अजून पहिल्यांदाच नवीन गोष्ट समजली आणि ते पण मलाच त्याचा टॉक भेटला. सो राईट, मग कालचा टॉक मस्त होता. मी काय सांगू तुला, मी इतका सॅटिस्फाईड नाही आहे म्हणजे मी ज्या पद्धतीने दिला त्याच्याबद्दल, बट टॉपिक तर मस्त होता. आय ॲग्री. आज माझी स्किन ग्लो करत होती. ऐसा नहीं है बाबा, कुछ भी नहीं है ऐसा. ऐसे कैसे हो सकता है अचानक? अभी हमारा शादी कहाँ हुआ है, मेरा स्किन कहाँ से ग्लो होगा? अभी कैसे ग्लो हो सकता है? मी आता काहीतरी बोललो असतो डेंजर, पण जाऊ दे. मी म्हणतोय नाही बाबा, मेरा स्किन नाही ग्लो कर रहा अभी. आणि तू म्हणली की काय म्हणली माहिती आहे की मी वापस काय क्रश होत आहे मला तुझ्यावरती. बापरे, मी म्हणलं काय होतं माझ्यासोबत, मी क्या सुन रहा हूं मैं, हे सच है. मी सांगितलं ना तुला, मी नव्हतं इतकं रिलॅक्स्ड लाईफ एक्सपेक्ट केलं, इतकं काय म्हणतात लक्झरी प्रिव्हिलेज लाईफ एक्सपेक्ट केलेलं. बट आय एम गेटिंग इट, सो जस्ट एन्जॉईंग. आणि तू आल्यानंतरच माझं स्किन ग्लो करणार. आता ते कशामुळं कसं ते तुला माहीत, पण ग्लो तर त्यावेळेसच येणार. ओके, मी जातो पुढचं सांगतो आता. नाही, तू बरोबर नाही म्हणली. यू आर माइन अँड आय एम सितेज इज स्टील क्रशिंग ऑन जुई. दॅट्स ॲब्सोल्युटली करेक्ट. आता आय नो तुला पण फील होतं तसं, बट माझ्या साईडनी जास्त बरोबर आहे. आय एम स्टील क्रशिंग ऑन यू एव्हरी डे अँड दॅट्स करेक्ट. तुझं पण करेक्ट. ओके, तुझं पण करेक्ट. तुझं कसं इनकरेक्ट असणार? नो, दॅट्स नॉट पॉसिबल. तसं नाही होऊ शकत. बेबी रिअली हॅपी फॉर यू की गोष्टी चांगल्या होत आहेत आणि पप्पा पण आता येत आहेत आणि होपफुली सर्व गोष्टी आणखीन सुंदर होतील पुढं. राईट. आणि असं काही नाही की राईट आपल्याला खूपच इमोशनली हे असलं पाहिजे, वेगळं फील केलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये. पण यू आर व्हेरी प्युअर आणि व्हेरी ऑनेस्ट की गोष्टी सध्या इमोशनलेस आणि नॉट हॅपी नॉट सॅड टाईप आहेत. बट दॅट्स फाईन. ओके, राईट, दॅट्स फाईन, दॅट्स लाईफ. एव्हरी टाईम एव्हरीथिंग असं नाही होऊ शकत की आपण सर्व एक्स्ट्रीम जे इमोशन्स आहेत ते फील करू. राईट, येतील आता पप्पा आणि रिअली हॅपी फॉर दॅट. कधी येतील? सोमवारी, म्हणजे उद्या किंवा परवा. राईट, खूप छान, मस्त. बाकी त्यांना कसं आपण त्यांच्यापासून लपून ठेवणार आहे ना हे, मला सांग. राईट, त्यांना नको आत्ताच डिस्टर्ब होतील ते आणि आपल्याला पण डिस्टर्ब करतील मग ते. सो हे लपूनच ठेवायचं. राईट,
आत्तापर्यंत जितक्यांना कळलं तितक्यांना बास. ओके, आत्ता पुढं याच्या गरज नाही आहे कोणाला, राईट. आणि मम्मीबद्दल, आंटीबद्दल मी ऐकलं, त्यांना जॉब लागली दुसऱ्या एका रेकॉर्डिंगमध्ये. मस्त, एकदम मस्त वाटलं. आणि ते कुठं पुनावळ्याला आहे ना. मग तुला तर इथंच राहावं लागणार, कारण तो स्कूल आहे, मीटिंग आहे, तिकडं कसं पॉसिबल होणार तुला. आणि तळवडीला म्हणले होते ना जॉब, म्हणजे कंपनी, सॉरी हॉस्पिटल, तिथं झालं नाही वाटतं. सो पुनावळा, ओके, दॅट्स फाईन. आणि इथं काळजी नको करू, काही त्रास नाही होणार तुला. बघूयात आपण, होपफुली काही त्रास नाही होणार. पण जर तुला होत असेल तर मग तुला जावंच लागणार, तू नको सफर करू मग, राईट. आणि काळजी नको करू, होईल सर्व नीट होईल. आणि पप्पा पण येतील आता, आणि होपफुली ते चांगलं वागतील आता, दारू पिणार नाहीत, आणि आपण प्रे करू त्यांच्यासाठी. आणि माझी अशी खरं तर अपेक्षा आहे की त्यांनी मीटिंगला यावं, आणि खरं तर एल्डर्सनी तुमच्या घरी यावं आणि तुम्हाला कम्फर्ट थोडंसं द्यावं. याच्यासाठी तुला त्यांच्याकडे जावं लागणार, एल्डर्सकडं सांगावं लागणार की आमच्या फॅमिलीमध्ये गरज आहे, आम्हाला पप्पांना, जेम्सला, मम्मीला एन्करेजमेंटची गरज आहे, त्यांना राईट डायरेक्शनची गरज आहे. सो जर तुम्ही प्लॅन केला, एल्डर्सने आम्हाला विजिट केली घरी, राईट, काही सांगितलं तर आम्हाला खूप आवडेल, असं तू सांगू शकते एल्डर्सकडे जाऊन, राईट. खूप फायदा होईल. एकच फक्त मीटिंग होईल ही लहान तुमच्या घरी, पण याचा फायदा होईल खूप. आणि तुला याच्यामध्ये काही जास्त काम आहे का? तुला फक्त त्यांच्याशी एकदा बोलायचं आहे. नागेश दादाशी बोल. नागेश दादा चांगला आहे, तो खूप मस्त प्लॅनिंग करेल, खूपच एजंटिक माणूस आहे तो, खूप पटापटा कामं करतो तो, आणि तो करून टाकेल हे काम. एल्डर्सला बोलेल तो, आणि खूप पॅशनेटली तो हे काम करेल. तू सांग नागेश दादाला. आणि तुला मग नंतर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, ते सांगतील डेट, त्या दिवशी येतील. त्या दिवशी फक्त थोडंसं तुम्हाला टाईम काढून बसावं लागणार, राईट. मस्त ते तुम्हाला एंटरटेन करतील, आणि चांगलं जस्ट विचारपूस होईल, थोडंफार ते स्पिरिच्युअल सांगतील. बाकी ते असं काही नाही, मीटिंग घेतील, राईट. तुम्हाला जर एक्सपिरियन्स नसेल तर सांगतो मी की असं नसतं की ते मीटिंग घेतील. नाही, ते फक्त घरी येतात, आपल्या फ्रेंडसारखं बसतात, बोलतात आणि जातात निघून. असं काही नाही की ते काही सांगतीलच. ओके, आपलं जे कम्फर्ट लेवल आहे ते सेन्स करून घेतात. जर गरज असेल तर काहीतरी सांगतात, नाहीतर आपलं फक्त टाईमपास आपल्यासोबत बोलतात ते, राईट. पण मस्त वाटतं. तर तू बघ प्लॅन करून. काय या संडेला, आता तर आपलं बुधवारी मीटिंग नाही आहे, सो खूपच लांब, फ्रायडेपर्यंत वेट करावं लागणार. बघ मग फ्रायडेपर्यंत होपफुली काही हे होऊ नये, नाही ड्रामा होऊ नये, राईट. तू काय करू शकते की कॉल करायचं बघ बाबा, ट्राय कर. मला इच्छा आहे की तू कॉल करून त्यांच्याशी बोलावं, कारण मला वाटतं की फ्रायडे खूपच लांब जाईल. तू जर कॉल करायचं करेज हे घेतलंस, करेज एकवटलंस, तर बघ लवकर होऊ शकतं एक मीटिंग. आय होप एल्डर्सला पण लवकर टाईम भेटावा सगळ्यांना, किंवा जे कोणी येण्याचं ते प्लॅन करत असतील आणि ते तुम्हाला विजिट करतील. आय होप हे प्लॅनिंग चांगलं आहे. आणि हे प्लॅनिंगमध्ये वाईट असं काय आहे? वाईट तर काय नाही आहे. तू बोललं तर ते येणार, म्हणजे तू बोललं तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही यायला. उलट त्यांना आवडेल की तू इंटरेस्टेड आहेस या गोष्टींमध्ये, ते आणखीन तुला सपोर्ट करतील. तर बघ तू, मला वाटतं कॉल करायचं ट्राय कर, माझ्याशी बोल ह्याच्याबद्दल, राईट. मी पण हा टॉपिक काढेन पुढं, आपण ह्याच्यावरती बोलूयात. मी थोडंसं तुझ्याकडून ऐकून घेईन ह्याच्याबद्दल, कसं वाटतं तुला याच्याबद्दल, राईट. जर कम्फर्टेबल नसेल तर नो प्रॉब्लेम, आपण कॅन्सल करू, काही नाही. ओके, चल मी नेक्स्ट ऐकतो. असं हे ऑडिओ रेकॉर्डिंग खूपच लांब जाते, म्हणजे खूपच मोठे होत आहेत. आणि मला वाटतं मी काहीतरी गडबड केली, हे इतका मोठं कसं काय झालं ऑडिओ रेकॉर्डिंग. मला वाटतं मी ज्यावेळेस ऑडिओ ऐकत होतो त्यावेळेस पण मी चालूच ठेवलं होतं हे रेकॉर्डिंग, त्याच्यामुळं ते डबल टाईम होतं आहे.
ओके, मी काळजी घेतो आहे आता, पुढं नाही होणार. ओते ओते माय क्वीन, ओते हमें पनिशमेंट तो नहीं ना मिलेगी? कुछ कुछ अच्छी पनिशमेंट होगी तो चलेगा? ओके. जाऊ दे, मी जातो पुढं. माझ्याकडून कधी चुकून काही निघल ना त्याची भीती वाटते मला. मी खूपच, माझं फर्स्ट रिॲक्शन पण खूपच कंट्रोल करून मी बोलतो आहे. जाऊ दे, मी नेक्स्ट काय आहे ते बघतो. माय गॉड जुई, तुला सांगू, प्लीज ट्राय टू फील हाऊ हॅपी आय एम की ज्यावेळेस तू बोलतेस की तुला बॅप्टिझम घ्यायचं आहे, तुला स्टडी करायचं आहे. माय गॉड, माझी खूप इच्छा आहे माहिती आहे. मी हा टॉपिक त्याशी बोललो नाही, हा पण थोडासा जाऊ दे. मला वाटायचं कधी तू करशील, कधी होईल आणि कधी आपलं मग लग्न होईल. पण तू ज्यावेळेस हे बोलतीस ना बॅप्टिझम, मला खूपच 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 चांगलं वाटलं. ऑडिओमध्ये तू बोललीस ना की या सुट्टीमध्ये तू करणार आहेस, स्टडी करणार आहेस आणि चांगला स्टडी कर बेबी, राईट. त्यावेळेस माझी इच्छा आहे मी तुला हेल्प करावी, कारण राईट आपण दोघं एक चांगलं ओळखतो एकमेकांना, तर मला माहिती आहे तुला कसं हेल्प करायचं. सो आय होप त्यावेळेस तुझा चांगला स्टडी होऊ शकेल. स्टडी झाला आहे तुझा, पण वापस एकदा थोडंसं बघूयात कसं करता येईल आपल्याला, राईट. आणि मग आपला तुझा बॅप्टिझम होईल. ओ माय गॉड जुई, मस्त एकदम, राईट. आणि खूपच सुंदर होईल जुई त्यावेळेस, मस्त एकदम. ओ माय गॉड. तुला ऑडिओमध्ये असं वाचताना ऐकू येतं, हे काहीतरी वाचतंय बघ. हे माझा पाय आहे माहिती आहे, पायात सँडल आहे आणि ते तो वाचतो आहे. म्हणजे मी असं पाय हलवतो आहे सर, ते वाचते तसं. ते का मी हलवतो आहे, कारण ते खूपच इंटेन्स फिलिंग्ज वाटत आहेत. सो त्यावेळेस मग ते वाचतं तसं, पाय मी हलवतो मग सँडल वाचतं. ओके, बाकी मी वाचतो, पुढचं ऐकतो. आपकी सुनता हो थोडासा मी. और जुई बाळा, तुला मोबाईल पाहिजे? ऐकलं मी त्याच्याबद्दल. आय थिंक पुढच्या ऑडिओमध्ये पण तू मोबाईलचं सांगते हिस्ट्री. तुला 6वीपासून मोबाईल दिलेला आहे असं सांगितलं होतं तो, आय थिंक, राईट. आता मोबाईल पाहिजे के ड्रामा बघायचा आहे म्हणल्यावर. के ड्रामा राईट. हां. तोतलं बोलताना नाही जमत जरा कधी कधी शब्द. के ड्रामा, राईट. हां. आणि मोबाईलचं का तुझ्याकडून काढून घेतला आता? हां, जेम्सनी काढून घेतला होता ना. आणि तुझ्याकडं आता आजीचा मोबाईल आहे, तो पण म्हणजे ते देतात त्यावेळेसच. सो तुला मग फक्त स्टडीसाठी मिळतो. कसं बघणार के ड्रामा ना? के ड्रामा कसं म्हणजे टी व्हीवरती नाही लागत ना? आय थिंक नाही लागत. ते ह्याच्यावरती लागतं ना, म्हणजे जे काही OTT प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती लागतो आय गेस. आणि यूट्यूबवरती पण लागतो आय थिंक. हां, यूट्यूबवरती तर हेच असेल ना, त्याचे क्लिप्स असतील, परत एक्सप्लेनेशन्स असतील, शॉर्ट्स असतील. के ड्रामा बघायचं आहे आता, कसं बघणार? आणि तुम्हाला कसं सोडून बघणार के ड्रामा? अरे येतं नाही होऊ शकता ना, मग नाही बघायचा. म्हणजे बघ बघ बघ, मी पण बघेन इकडून. मग तू मला शेअर कर त्याचे क्लिप्स, मी पण शेअर करणार क्लिप्स. कोणता के ड्रामा असतो पण, म्हणजे बरेच आहेत त्याच्यामध्ये, राईट. के ड्रामा, कोरियन ड्रामा, राईट. कोरियनच असतो ना त्याच्यामध्ये? चायनीज पण असतं का फक्त कोरियनला के ड्रामा म्हणतात? आय गेस कोरियनलाच म्हणतात. के ड्रामा, त्याच्यामध्ये लव्ह स्टोरीज असतात ना मोस्टली. आणि हे पण असतं आय थिंक. हां, के ड्रामामध्ये थोडं फायटिंग सीन्स पण असतात आणि आय थिंक खूप हे पण असतं, खूपच काय ओरा फार्मिंग पण असते, राईट. त्याचे क्लिप्स बघितलेत मी. के ड्रामा हे पण असतं का? ॲनिमेटेड पण असतं वाटतं, नाही का? आय थिंक असतं.
बरं, तुला मोबाईल पाहिजे. आता बरोबर आहे ना, तुला ड्रामा बघायचा आहे, आपल्याला व्हिडिओज काही बघायचे असतील आणि तुला सवय आहे आता मोबाईल बघायची, कारण इतका वर्षांपासून तुला दिलेलं आहे. तर हे चांगलं नाही माहिती आहे. आता कसं सांगू तुला, एक तर पहिल्यांदा अशी सवय लावायची आणि त्याची मग सवय लागल्यानंतर काढून घ्यायचं, हे चांगलं नाही. तुला दिला पाहिजे फोन त्यांनी. आणि टी व्हीला लागलं असतं तर काय गरज नव्हती, पण आता टी व्हीला नसते ना ते. टी व्हीमध्ये काय असतं, टी व्हीमध्ये ड्रामाचं काय नसतं का अल्टरनेटिव्ह. टी व्हीमध्ये काय असतं, आता तुमच्याकडं कोणत्या टी व्ही टाईप आहेत काय माहीत, त्याच्यामध्ये डिस्कवरी चॅनल, हिस्ट्री चॅनल, पण ते नाही ना ड्रामाचा काय संबंध त्याच्याशी. ड्रामा फक्त मोबाईलवरतीच लागेल. ते समजलं मला. मग तुला मोबाईल तर लागणार ना. आणि आता सुट्ट्या कधी लागतील तुला, मे बी इन फ्यू वीक्स, राईट. त्याच्यानंतर मग काय करणार तू? तुला रेग्युलरली मी तर काय काय बघ, आता तू फक्त तुला या सुट्ट्यामध्ये मी किती मस्त मस्त गोष्टी पाठवतो बघ. तू फक्त बघच. आता मला पण खूप प्रिपेअर करायला लागणार त्यासाठी, पण माझी इच्छा आहे आता तुझ्याकडे टाईम आहे म्हटल्यानंतर मी तर बघ अजून माझं शेड्यूल एकदम इफिशियंट करतो बघ. मी काय ना काय बनवून पाठवणार तुला बघ. म्हणजे कसल्या गोष्टीबद्दल म्हणतो आहे मी, ज्या खूप हेल्पफुल असतील. मला ज्या गोष्टीने हेल्प झाली ना त्या सर्व मी म्हणजे मेजॉरिटी तर नोट करून घेतलेल्या आहेत, नोट केलेल्या आहेत मी नोट्समध्ये माझ्या. सो त्या गोष्टी मी मस्तपणे एकदम भारी बनवून तुला पाठवून बघ या उन्हाळ्यामध्ये, राईट. आणि ते वाच, तुला खूप 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 हेल्प होणार बघ त्याच्यामुळं. आय एम व्हेरी कॉन्फिडंट. कारण का माहिती आहे, कारण त्याच्यामुळं मला हेल्प झाली. मला माहिती आहे मला कशामुळे हेल्प झाली. खूप व्हॅल्युएबल गोष्टी आहेत त्या माझ्याकडच्या. त्या मी कुणाला जरी शेअर केला ना त्याला त्याची खूप हेल्प होणार. पण ते कसं, ते थोडंसं पर्सनलाइज्ड करून शेअर करावं लागणार ना, कारण सध्या त्या आहेत त्या माझ्यासाठी आहेत. माझ्या नोट्स मला जसं वाटलं तसं ते मी तुझ्यासाठी पर्सनलाइज करून पाठवणार. मी त्याचा यूज करतो आपलं मीटिंग्स घेण्यासाठी, ज्यावेळेस फील्ड सर्व्हिस असते, और आन्सर्स माझे जे असतात त्याच्यामध्ये ते रिफ्लेक्ट होतं. मी जे काही ज्या काही गोष्टींनी मी बनलो आहे स्पिरिच्युअल बाबतीत म्हणतो आहे मी, त्या सर्व आहेत माझ्याकडे, मेजॉरिटी आहेत. आणि तुला जो पण प्रॉब्लेम असेल त्याच्याबद्दल मी तुला हेल्प करू शकतो या बाबतीत. सो बघ, मी उन्हाळ्यामध्ये तुला असे मस्त टॉपिक पाठवणार ना, बापरे, तुला वाचून थकणार नाहीस तू. वाचून किंवा ऐकून जे काय असेल तू, जे टेक्स्ट पाठवेल मी त्याला पण तू ऐकू शकते. टेक्स्ट टू स्पीचमध्ये मी तसं करायचो. माझ्याकडं बरंच टेक्स्ट होतं, त्याच्यासाठी मी टेक्स्ट टू स्पीच हे घेतलं होतं ॲप्लिकेशन, आणि मग मी ते ऐकायचो. मग टेक्स्ट वाचायची गरज नाही, ऐकूनच माझं व्हायचं स्टडी चांगला. यश, आता बघ मी उन्हाळ्यामध्ये तुला मस्त गोष्टी पाठवणार आहे. आय होप त्यावेळी सर्व मला पण जमावं. आय होप मी तोपर्यंत आणखीन एक चांगलं मस्त शेड्यूल म्हणजे एकदम वर्क इथिक्स माझे जे आहेत ते भारी बनतील. मी बघ आता ते करणार आहे. आणखीन मला सांगायचं तुला माझ्या वर्क इथिक्सबद्दल, या गोष्टींबद्दल पण बघूया पुढच्या टॉपिक्समध्ये सांगेल. आय थिंक हा तुझावाला ऑडिओ संपत आला आहे, मी चेक करतो. आणि बघ तुझा 1 मिनटाचा ऑडिओ किती मिनटं लागले मला त्याच्यासाठी, आय थिंक 28 मिनटं कंप्लीट मी बोलतो आहेस ना ह्याच्यामध्ये. आय होप सो. ह्याच्यामध्ये मी हा ऑडिओ बंद केला होता ना टाईम टू टाईम. आय होप सो, कारण आता हे कंप्लीट झाल्यानंतरच मला चेक करता येईल. सो एकदा मी बघतो तुझा किती ऑडिओ बाकी आहे. येस, संपली फर्स्ट व्हॉइस नोट. आता तू दुसरी व्हॉइस नोट चालू करणार आहेस. सो हा माझा व्हॉइस नोट मी संपवतो, कारण 28 मिनिट झालेत. हाच व्हॉइस नोट मी कसा पाठवणार तुला? आय थिंक इन्स्टावरती 28 मिनटं तर नाही पाठवता येणार. ह्याच्यासाठी मला काय करायला लागेल, एकतर यूट्यूब ऑप्शन आहे किंवा दुसरं काय ऑप्शन आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग एवढी मोठी कशी पाठवायची? आय थिंक ह्याला ड्राईव्हला, त्यापेक्षा यूट्यूबच बेटर राहील. पण यूट्यूबचं माहिती आहे ना, यूट्यूबचं काय प्रॉब्लेम आहे, यूट्यूबला लिंक लागते. लिंक मी कसं तुला शेअर करू सगळ्या एकदाच? आय थिंक एक एक्सेल फाईल बनवतो आणि सगळ्या एकानंतर एक त्याच्यामध्ये पेस्ट करत राहीन. अपडेट मग त्याच्यामध्ये होत राहतील. तू ज्यावेळेस पण व्हिजिट करशील त्यावेळेस तुला कळेल की कोणती नवीन ॲड झालेली आहे त्याच्यामध्ये.
तसं करतो, एक्सेल फाईल बनवतो एक, म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या लिंक्स तुला भेटतील. होते आय थिंक झालं ऑडिओ हा रेकॉर्डिंग कंप्लीट. आय होप सो आता हा ऑडिओ रेकॉर्डिंग डिलीट होऊ नये कशा तरी कारणाने, नाहीतर बघू माझं इतकं बोललेलं कसं आता पाठवणार मी. माझे एफर्ट्स मी वापस करेन, काय नाही, राईट, यू आर माय क्वीन, त्यासाठी वापस करेन. पण आता ह्याच्यातले सगळे पॉईंट्स पण मला आठवले पाहिजेत. हे होपफुली डिलीट होऊ नये काय कोणत्याही कारणाने. ओके चलो मी करतो हा कट. बाय बाय, लव यू.